मित्रांनो, मराठा समाजाचे आंदोलक जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत एक वक्तव्य केलं आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे। जरांगे पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत, त्यांना आम्ही शत्रूही मानलेले नाही। फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही। मराठेच मराठ्यांच्या अंगावर ते सोडतात। फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला आणि आमदारांना काम करू देत नाहीत, अगदी आरक्षणाबाबतही बोलू देत नाहीत। फडणवीस साहेब, मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, आमच्या समाजालाही राजकारणात जायचं नाही, पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला। शिवाय भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले। लाडकी बहीण योजनेवरूनही मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे। लाडकी बहीण योजना आणली ही चांगलीच आहे, पण आरक्षणाचे काय? दाजी तर चिखलात काम करून मेला की त्याचं काय? ते फक्त नादी लावतात। बरं, हे सगळं आमच्या करातून सुरू आहे, कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देत आहे, असे त्यांनी म्हटले। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे नितेश राणेंशी संबंधित। भाजपाचे आमदार नितेश राणे प्रक्षोभक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात। अशाच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत। मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। रविवारी नगरला रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाच्या समारोपाप्रसंगी नितेश राणे यांनी आक्रमक भाषण करत मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते। रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलाल तर मशिदीत घुसून चुनचुन के मारेंगे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते। मी हिंदूंचा गब्बर असल्याचेही त्यांनी म्हटले होते। त्यानंतर मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा त्यांनी केला। मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अहमदनगर आणि श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नितेश राणे यांचं ते वक्तव्य आणि कृतीमुळे सध्या ते विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आमदार नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे। मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा करतोस, मात्र राज्यातील जनता तुझे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही, असं शरद कोळी म्हणाले। नितेश राणे आणि त्याचा बाप दलाल असून स्वतःला गब्बर म्हणतोय। गब्बर हा लोकांवर अन्याय करणारा, लोकांच्या घरावर दरोडे टाकणारा होता, त्यामुळे तू देखील जातीयवादी औलाद असून महाराष्ट्रावर दरोडा टाकतोय, असं शरद कोळी म्हणाले। महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तू दलाली घेतली आहेस। मराठा, मुस्लिम, ओबीसी विरोधात बोलून युवकांची माथी भडकवून राज्यात दंगल घडवण्याची दलाली घेतली आहेस, तेव्हा त्या दलाली करायचे बंद कर, अन्यथा गब्बरची जशी हालत झाली तशी तुझी होणार आहे, असं देखील शरद कोळी म्हणाले। देवेंद्र फडणवीस या नित्या राणेचा बंदोबस्त करा, नाहीतर आमचं सरकार आल्यावर त्याची काय अवस्था केली जाईल ते बघा, असा इशारा देखील शरद कोळी यांनी दिला। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत। संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक केरळमध्ये सुरू आहे। या बैठकीत कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टर सोबत झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत अशा घटना थांबवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली। मनोरंजनाच्या नावाखाली जी सामग्री प्रेक्षकांसमोर उपलब्ध करून दिली जात आहे, त्यामुळे महिला विरोधी घटनांना खतपाणी तर मिळतच आहे, सोबतच देशातील अनेक महिला विरोधी घटनांचे आरोपी अशी सामग्री तासनतास पाहणारे असल्याचेही समोर आले आहे। हे दुर्दैवी असून यावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले। शिवाय महिलांच्या सुरक्षिततेसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबतच नोकरदार महिलांना आत्मरक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे, असे मतही सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी दिलेला इशारा पाकिस्तानला चांगला झोंबला आहे। जयशंकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात म्हटले होते की जम्मू काश्मीरचा विषय असेल तर तिथे अनुच्छेद 370 आता संपुष्टात आला आहे। पाकिस्तानच्या प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक कृतीला त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल। भारताने अनेकदा पाकिस्तानला हे स्पष्ट केलंय की जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि नेहमीच राहतील। दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत। पाकिस्तान सोबत चर्चेचा काळ संपलाय, आता पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल। जयशंकर यांच्या ह्या वक्तव्यावर आता पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे। जम्मू काश्मीर वादावर एकतर्फी तोडगा काढता येऊ शकत नाही, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा वादग्रस्त मुद्दा आहे। सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मीरच्या जनतेच्या इच्छेनुसार यावर तोडगा काढला पाहिजे। पाकिस्तान कूटनीती आणि चर्चेसाठी कटिबद्ध आहे, पण शत्रुत्वाच्या हेतूने कारवाई केली तर त्याला ठोस उत्तर देऊ, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मुमताज जहरा बलूच रविवारी म्हणाले। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे अजित पवारांबाबत। महाविकास आघाडीने जे जोडेमारो आंदोलन केले त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे। कोणत्याही सरकारला आपल्या काळात अशी घटना घडावी असे वाटत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे।
त्याबाबत राज्यातील जनतेची आम्ही माफीही मागितली. मात्र विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन केले. आमच्या छायाचित्रांना जोडे काय मारताय? हिम्मत असेल तर समोर येऊन 2 हात करा, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले. मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे नवनीत राणा यांच्याबाबत. अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला होता. यावरून नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी भाष्य केले आहे. गेली 5 वर्षे नवनीत राणा यांनी अनेक विकास कामे केली. त्यांनी लोकांशी चांगला जनसंपर्कही ठेवला, खूप मेहनत केली, पण आता ती खड्ड्यात गेली. त्यांना निवडणुकीत घरी बसावं लागलं. अमरावतीत आता अशी हवा आली आहे की जो 20 दिवसांपूर्वी आला तो निवडून आला. नवनीत राणा जर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या असत्या तर त्या केंद्रीय मंत्री झाल्या असत्या. जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाही, असे विधान रवी राणा यांनी केले आहे. शिवाय त्यांनी बच्चू कडूंवरही टीका केली. काही नेत्यांनी मला पाडायचं हे ठरवलं असलं तरी जनतेची ताकद माझ्यासोबत आहे, ते मला धक्का लागू देणार नाही, असे रवी राणा म्हणाले. मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे एकनाथ खडसेंबाबत. एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्रात भाजपाच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे. लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी भाजपात प्रवेशाचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सून रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार केला. पण आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून 2 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र अजूनही एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांचा राजीनामा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला, परंतु त्यांनी अजूनही राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीमध्येच थांबण्याचा पर्याय आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाचं केंद्रीय नेतृत्व अनुकूल असलं तरी राज्यातील नेत्यांचा मात्र त्यांना विरोध दिसतोय. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा प्रवेश रखडलेला आहे. मित्रांनो, राजकारणाशी संबंधित अशाच लेटेस्ट अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.